नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्र, काय चालू होतं रे? हां, ठीक आहे। कुठपर्यंत आलो? व्यंजन वगैरे संपलं होतं ना मराठीचे, राईट है ना? तर आज काय पाहायचं आपल्याला? अरे इथे लिहिलं असते काय स्वरादी पाहायचं आहे। काय पाहायचं आहे? स्वरादी पाहायचं आहे, है ना? तत्पूर्वी एवढंच सांगायचं आहे की आज काय झालं, तुमची रिझनिंगची जे काही बुद्धिमत्ता आहे पोलीस भरतीवाले त्यांची रिझनिंग वरची मी काय टेस्ट आहे तो व्हिडिओ काय केलेला आहे, अपलोड केलेला आहे। तर एकदा तो काय करायचा, पाहून घ्यायचा सर्वांनी। दुसरी गोष्ट अशी, तयारी वगैरे कशी सुरू आहे? तयारीमध्ये आता कमी पडू नका, व्यवस्थित तयारी करा आणि व्यवस्थित काय करा, ते तुमचं ग्राउंड वगैरे फिजिकल वगैरे आहे ते करा। बाकी जे काही तुमचं लेखी वगैरेचं आहे ते टेन्शन आमच्यावर सोपवून द्या। आपलं ऑफलाईन मध्ये तर व्यवस्थित चालूच आहे, है ना? शिवाय जे ऑनलाईन आहेत विद्यार्थी तर त्यांना आम्ही जे आपलं बेसिक लेक्चर आहेत फाउंडेशनचे ते थोडेसे मागे पुढे होत आहेत तुमचे, है ना? ऑनलाईन वाल्यांचे होत आहेत फक्त, है ना? बाकीच्यांचे नाही, कारण ते थोडेसे टेक्निकल प्रॉब्लेम येतात, कधी वायफायचा प्रॉब्लेम येतो, कधी काय, है ना? काही दिवस वायफाय बंद झालेला होता, टेक्निकल प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आम्ही अपलोड करू शकलो नाहीत वेळेवरती, है ना? तर हे प्रॉब्लेम ऑनलाईन वाल्यांसाठी चालतात, है ना? ऑफलाईन तर सगळं व्यवस्थित सुरू आहे। तर ऑफलाईन वाल्यांनी आणि आता हे जे लेक्चर आहे हे लेक्चर काय होईल, हे दोघांचे सोबतच होऊन राहिलं, है ना? त्याच्यामुळे एवढं लक्षात घ्यायचं, आम्ही प्रयत्नच करतो, आमचे प्रयत्न असतात की तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। जे यांना मिळालं तेच तुम्हाला, जसंच्या तसंच मी याच्यामध्ये थोडीशी एडिटिंग करत नाही सॉरी, कोणत्याही प्रकारची एडिटिंग माझ्या व्हिडिओमध्ये नसते। वन टेक शॉट असतो, वन टेक व्हिडिओ असतो, त्याच्यामुळे एडिटिंग करायचं काम नाही आहे। आणि फॅशन शो नसल्यामुळे तर चेहऱ्यावरचे ते जसा चेहरा आहे तसाच मी दाखवतो, त्याच्यावरच माझा विश्वास आहे, है ना? तर त्याच्यामुळे एडिटिंग वगैरेचा काही भागच नाही आहे। मी काही त्यात एडिट करतो किंवा काढतो, ज्या पद्धतीने इथे डिलिव्हर करतो तेच तुम्हाला मिळते, है ना? तर लक्षात घ्या, ठीक आहे? ठीक आहे इथपर्यंत? चला मग आता टॉपिक काय आहे? स्वरादी टॉपिक आहे। सांगायचं राहिलंच होतं की एवढंच अभ्यास करा, फिजिकलची व्यवस्थित तयारी करा, आणि ज्या काही मॉक वगैरे तुम्हाला मिळत आहेत, 1 दिवस आड म्हणा 2 दिवस आड मिळत आहेत, त्यांचा पुरेपूर फायदा घ्या। कारण कसं आहे, म्हणजे खूप पेपर अनालिसिस, PYQ वगैरे किंवा एक्सपेक्टेड क्वेश्चन वगैरे ते सगळं अनालिसिस करून तुम्हाला मी ते क्वेश्चन देत आहोत, त्याच्यामुळे त्याचा फायदा घ्या। आम्हाला असं वाटतं की ते जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत तो काय झाला पाहिजे, पोहोचला पाहिजे, ठीक आहे? 5 मिनिटं खाल्ले तुमचे, असं समजा की ते तुमची काय आहे, फीज आहे 5 मिनिटं, ठीक आहे? तर लक्षात घ्या, स्वरादी आहे आपल्याकडे, काय आहे? स्वरादी आहे, बरोबर आहे ना? वर्णमालेत आपण 3 प्रकार पाडले होते ना, स्वर, व्यंजन आणि काय असते, स्वरादी। स्वर, स्वरादी आणि व्यंजने। कोणी अगोदर शिकवते, कोणी नंतर शिकवते, कोणी स्वर झाल्यावर शिकवते, कोणी व्यंजन झाल्यावर शिकवते। आपल्याला काय 1 बाय 1 पार्टच कम्प्लीट करणं आहे, ठीक आहे? तर याच्यामध्ये आता हे जर स्वरादी असतो, याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायच्या मोस्टली, काय? एक तर अनुस्वार, काय पाहणार आहोत आपण याच्यामध्ये? अनुस्वार। अनुस्वार कसा दर्शवला जाते याची मी जनरल आयडिया, बेसिक आयडिया दिलेली आहे। हा असा असतो, याला आपण अनुस्वार म्हणतो, याला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो। दुसरी गोष्ट पाहिजे आपल्याला, विसर्ग, है ना? दुसरी गोष्ट काय पाहिजे आपल्याला? विसर्ग। तो कसा दाखवला जातो? तो सरळ सरळ असं 2 टिंब्याने दाखवतात विसर्ग, बरोबर? विसर्ग काय दाखवतो आपण? 2 टिंब्यानं, बरोबर, है ना? आणि तिसरा जो पॉइंट आहे, तिसरा पॉइंट काय, तो थोडासा सेपरेट पॉइंट आहे, पण तो मी याच्यातच घेणार आहे, कारण तो अनुस्वार आणि अनुनासिक यांच्यामध्ये परस्पर संबंध असल्या कारणाने तो आपण इथे घेऊन घेऊ। म्हणजे तिसरा जो पॉइंट आपण शिकू, बेसिकली स्वरादी हे 2च असतात, हे क्लिअर सांगतो तुम्हाला इथेच। स्वरादी 2च आहेत, अनुस्वार आणि विसर्ग, पण इथे अनुस्वार शिकत आहोत म्हणून आपण इथे काय शिकणार आहोत पुन्हा? अनुनासिक। का शिकणार आहोत? कारण यांच्यामध्ये परस्पर काय आहेत, संबंध आहेत, म्हणून आपण इथे काय करणार आहोत? अनुनासिक सुद्धा शिकणार आहोत। कोणाबरोबर? स्वरादी बरोबर। स्वरादी म्हटलं तर अनुस्वार आणि विसर्ग, स्वरादी म्हटलं तर अनुस्वार आणि विसर्ग, पण अनुस्वार असल्या कारणाने आपण काय पाहणार आहोत पुढे? अनुनासिक पाहणार आहोत। हा पॉइंट क्लिअर आहे का? ह्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे, जाऊ पुढे। चला मग आता स्वरादीवर येऊ आपण।
सांगा, 1 बाय 1 सांगा. स्वरादी काय असते रे? काय काय समजते तुला ह्या स्वरादी या नावावरून? किंवा आतापर्यंत तू जे काही शिकला असेल त्याच्यामध्ये काय शिकलेलं आहे तू? काय शिकलं तू आतापर्यंत? जे स्वरादी असते, राईट, त्या स्वरादीमध्ये तू आतापर्यंत काय शिकलाय? काय व्याख्या वगैरे त्याची, किंवा या नावावरूनही तुला सांगता येते. यस, हा कॉर्नर, हा यस. काय स्वर आहे ज्याच्या आधी, स्वराधी, स्वर इथे स्वर आधी आहे, याचा फोड जर केला तर काय होईल? स्वर आणि प्लस आधी, है ना. स्वर आहे ज्याच्या आधी, स्वर आहे ज्याच्या आधी तो काय असतो? स्वरादी असतो. स्वर आहे ज्याच्या आधी तो काय असतो? स्वर असतो. किंवा तुम्हाला असे म्हणता येईल की अनुस्वार आणि विसर्ग, अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करत असताना, किंवा करत असताना त्यांच्या आधी काय येते रे बाबा? स्वर येते. अनुस्वाराच्या आणि विसर्गाच्या आधी काय येते? स्वर येते. म्हणून त्यांना काय म्हणतो रे आपण? स्वराधी असे म्हणतो. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? काय म्हटलं मी? स्वरादी काय असते, स्वरादीमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायच्या आपल्याला, मी अगोदरच क्लिअर केलं. अनुस्वार, विसर्ग, क्लिअर आहे. मग अनुस्वार आला म्हणून आपल्याला आणखी काय पाहायचं आहे? अनुनासिक, है ना. किंवा अनुनासिकाला मी आणखी काय शब्द सांगितला होता रे? हा, यस, परसवर्ण, परस्वर्ण म्हणतात किंवा परसवर्ण. क्लिअर आहे? सारखंच होऊन राहिलं ते, पण परस्वर्ण ठीक आहे. हा, मग काय म्हटलं मी? स्वरादी काय? स्वर आहे ज्याच्या आधी असा शब्द किंवा असा वर्ण. स्वर आहे ज्याच्या आधी असा शब्द किंवा वर्ण. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? स्वर आहे ज्याच्या आधी असा लिहितो इथे, असा. इथपर्यंत क्लिअर आहे? नंतर काय सांगितलं मी की स्वरादी काय असते? अनुस्वार आणि काय? अनुस्वारासोबतच आणि काय? विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग, निसर्ग नाही, विसर्ग. अनुस्वार आणि विसर्ग यांचा उल्लेख करताना त्यांच्या आधी झालं ते, है ना. त्यांच्या आधी काय येते रे? स्वर येते. काय येते रे? स्वर येते. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो? स्वराधी म्हणतो. सर नाही समजलं की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे? आम्हाला काय करायचं? तुम्ही 1-2 एक्झाम्पल सांगितले तर आम्हाला समजायला आम्हाला सोपं वाटेल, है ना. डोक्यातही जाईल. नाही हे तर मला हे रट्टा मारण्यासारखंच झालं. स्वर आहे आधी ज्याच्या, त्याला काय म्हणतो आपण? स्वरादी म्हणतो, है ना. एक्झाम साठी तुमचं डेफिनेशन आहे. नंतर अनुस्वार आणि विसर्ग यांचा उल्लेख करताना त्यांच्या आधी स्वर येतो म्हणून त्यांना काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. सर एखादं उदाहरण सांगा. तर उदाहरण पहा. उदाहरण काय आहे? बरेच उदाहरण आहे. एखादंच कशाला? अंगण. चला, अंगण कसं लिहितो? अंगण आहे. नंतर अजून एखादं शंकर. काय आहे? शंकर आहे. आणखी एखाद्याचं घ्यावं लागेल ना विसर्गाचं. आणखी दुःख आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? समजून राहिलं का काय म्हणतो मी? क्लिअर आहे इथपर्यंत? हा, चला. अंगण, अ प्लस अनुस्वार, अ आहे आणि याच्यावरती काय आहे? अंगण, बरोबर. अ प्लस अनुस्वार. नंतर श आहे, श प्लस अ प्लस अनुस्वार. क्लिअर आहे? म्हणजेच काय बनते ते? है ना. शम बनते. शंकरचा जो काही हो तसा उच्चारतो, राईट. नंतर द आहे प्लस उ, है ना.
प्लस इथे काय विसर्ग, हे दोन टिंब आहे ना, दुःख दुःख कधी दोन टिंबांना दाखवतो ना आपण, राईट. हा काय आहे विसर्ग. क्लिअर आहे. मग आता इथे पहा एक गोष्ट ऑब्झर्व करा तुम्ही, मला एक सांगा, मी आपण काय बोललो इथे, स्वर आहे ज्याच्या आधी असा काय असतो, स्वरादी असतो. क्लिअर क्लिअर आहे हा पॉइंट. हा नेक्स्ट पॉइंट काय होतो, अनुस्वार आणि विसर्ग यांचा उल्लेख करताना त्यांच्या आधी म्हणजे कोणाच्या आधी, अनुस्वाराच्या आणि विसर्गाच्या आधी काय असतो म्हणते, स्वर येत असतो. काय येत असतो, स्वर येत असतो. क्लिअर आहे का इथपर्यंत, स्वर येत असतो. ठीक आहे. मग पाहू आपण, चेक करू काय म्हटलं इथे, अनुस्वार किंवा विसर्ग यांच्या आधी. मग इथे हा अंगण आहे, अंगण वर्ड आहे, अंगण मधला आपल्याला काय पाहिजे, अ पाहिजे. कधी कसा बनला हा, अ प्लस अनुस्वार. मग हा अनुस्वार आहे, राईट. अनुस्वार आहे ना, हा आहे की नाही, हा अनुस्वार आहे. ठीक आहे, हा अनुस्वार आहे. आणि हा काय आहे, अ. अ काय आहे, अनुस्वार दिलेला आहे. आणि हा अ काय आहे, नंतर पुन्हा पहा, हा पुन्हा अनुस्वार आहे. हा काय आहे, अनुस्वार आहे. मग मला एक सांगा, हा श अ काय आहे पुन्हा. क्लिअर आहे. चला नेक्स्ट हा काय आहे, विसर्ग आहे. हा उ काय आहे, बरोबर आहे. तर मग सर हा अ आणि हा इथं उ जो आहे हा काय असते, हा स्वर असते. हा काय असते, स्वर असते. स्वर शिकलो ना आपण, अ आ इ उ ए ऐ है ना, ओ औ ए है ना, नंतर ऍ अ रू लू है ना. तर हे सगळे काय होते तिथं स्वर म्हणून यूज करतात. मग इथे काय अ उ आहे, हे काय सगळे स्वर आहे. आणि हे कशाच्या अगोदर आलेले आहे, कोणाच्या अगोदर आलेले आहेत, हे अनुस्वार, अनुस्वार किंवा विसर्ग. मग व्याख्या फॉलो होऊन राहिली का आपली, आपल्याला इथे जे बोललोय आपण ते फॉलो होतोय का. अनुस्वार आणि विसर्ग यांचा उल्लेख करताना त्यांच्या आधी स्वर येतो. स्वर आलाय का, आलाय का. मग अगोदरच सांगितलं आपण, स्वर आहे ज्याच्या आधी तो काय म्हणतो, असा काय असतो, स्वरादी असतो. बरोबर आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्वरादी म्हणतो. म्हणजे अनुस्वार, अनुस्वार विसर्ग यांच्या अगोदर काय आला, स्वर आलेला आहे. म्हणून आपण त्या याला काय म्हणतो, आपण वर्णाला स्वरादी म्हणतो. क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे, समजलं हे इथपर्यंत. ठीक आहे, राईट इट डाऊन है ना, काय करा, लिहून घ्या हे. ठीक आहे ना, ठीक आहे. चला नेक्स्ट काय होतं मग आपल्याला, मग पाहायचं आहे आपल्याला आता याच्यात, हे तर क्लिअर आहे सगळ्यांना. स्वरादी पाहायचं होतं. स्वरादी म्हटलं तर आता लक्षात राहील, स्वरादी म्हटलं तर काय लक्षात ठेवायचंय तुला, एवढंच लक्षात ठेवायचं आहे की स्वरादीच्या अगोदर काय असते बाबा, म्हणजे स्वर आहे ज्याच्या आधी है ना, म्हणजे एखादा वर्ण शब्द किंवा वर्णाच्या अगोदर काय आपलं अनुस्वार किंवा विसर्ग, अनुस्वार किंवा विसर्ग यांच्या अगोदर काय असते, स्वर असते. यांच्या अगोदर काय असते, स्वर असते. उच्चार करताना स्वर येतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, स्वरादी म्हणतो. मग एक्झाम्पल थ्रू इथे पाहिले आपण, अंगण अ प्लस अनुस्वार, शंकर श अ प्लस अनुस्वार, राईट. इथे मी पहा शंकर, आता अंगणचं ठीक आहे सर, इथे आणलं तुम्ही तुमच्या मनानं, मग इथे श घेतलंय ना, तर श तर नाही बनत तसा, श प्लस अ आहे ना, त्या श ची काही घेणं देणं नाही इथं, काहीच नाही. श प्लस अ आपल्याला हे पाहिजे है ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की अनुस्वार विसर्ग किंवा अनुस्वाराच्या काय येतं रे, स्वर येतो. काय येतं, स्वर येते. इथपर्यंत क्लिअर आहे, क्लिअर आहे का इथपर्यंत. ठीक आहे. चल नेक्स्ट आहे मग आपल्याकडे आता काय शिकायचं आपल्याला, अनुस्वार शिकायचा आहे. काय शिकायचं आहे, अनुस्वार शिकायचा आहे. आणि याच्या बाबतीत तुम्हाला मोजक्या 2 ते 3 गोष्टी काय करावं लागेल, लक्षात ठेवावे लागेल. सोपी सोपी आहे, इझी आहे, काही एवढं कठीण नाही आहे आणि काही एवढं डोक्याला हेडॅक देण्यासारखं नाही आहे ना. फक्त काय एक जनरल आयडिया, आता आपण सिलेबस अगोदरच सांगितलंय मी की बेसिक टू ऍडव्हान्स चाललो, म्हणून मी तुम्हाला एक प्रत्येक गोष्ट सांगतो बुक्स मधली, रेफरन्स बुक मधली, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम व्हायला नको. आणि एक जनरल भाषेत सांगतो मी, पुस्तकी भाषा किंवा पुस्तकी लँग्वेज वापरत नाहीये, मला माहित आहे. कारण मी जे शिकलो पुस्तकी लँग्वेज मधून शिकण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही नव्हतो शिकू शकलो ते, हा ना. जेव्हा कोणी आपल्याला आपल्या भाषेत सांगतं तेव्हा ते लवकर समजते. क्लिअर आहे. चला नेक्स्ट मग काय आहे, अनुस्वार आहे. मग सर स्वरादी शिकलो मी, मग आता याचा टाइप्स होता, प्रकार होता काय,
अनुस्वार होता, तर मग काय असते अनुस्वार? कशाला म्हणतो आपण अनुस्वार? कशाला म्हणतो आपण? तर लक्षात घ्यायचं, अनुस्वाराचा जो उच्चार असतो, उच्चार कसा असतो रे बाबा? हा स्पष्ट असतो आणि खणखणीत म्हणतो आपण त्याला, आणि खणखणीत असतो. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट, अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट आणि कसा असतो? खणखणीत असतो. खणखणीत असतो, क्लिअर असतो. सांगायचं तात्पर्य क्लिअर असतो, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मिश्रित भावना नसते. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत समजलं? काय असतो म्हणजे तो उच्चार स्पष्ट आणि खणखणीत असतो. दुसरं गोष्ट एक लक्षात घ्या, अनु. चला, अनु म्हणजे काय रे बाबा? अनु म्हणजे काय है ना? एक सांगा तुम्हाला, 100 पैकी 90% असं व्याकरण असते किंवा ग्रामर असते जे त्याच्या टायटल वरूनच आपल्याला काय होते, 90% ज्ञान देऊन जाते की ते नेमकं काय असायला पाहिजे, एक तर्क देऊन जाते. बरोबर आहे? इथे लक्षात घ्या. मग अनु म्हणजे काय होते रे बाबा? अनुस्वार. अनुस्वारामधलं अनु म्हणजे काय असते? काय असते? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर है ना? कोणत्याही पदार्थाचा सूक्ष्म कण म्हणजे काय होय सर? अणु होय. बरोबर? मला एक सांग रे राजा, आपण सायन्स शिकून राहिलो का? नाही. मग आपल्याला कसा अणु पाहिजे? कोणता अणु पाहिजे? आपल्याला मराठी व्याकरणातला अणु पाहिजे है ना? स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मॅटर असं पाहिजे का? नाही. तर लक्षात घ्या, इथे अणु म्हणजे काय म्हणून राहिला रे बाबा? मागून येणारा. अणुचा अर्थ काय होते इथे? अणु, अणु म्हणजे मागून, नंतरचा किंवा मागून आलेला बघा आपण त्याला. अणु म्हणजे लक्षात घ्या, नंतरचा किंवा मागून आलेला. मागून आलेला. अणु म्हणजे काय होते? नंतरचा किंवा मागून आलेला किंवा दुसऱ्यावर स्वार होऊन उच्चार झालेला असंही म्हणू शकतो. किंवा किंवा दुसऱ्यावर स्वार होऊन उच्चार झालेला. उच्चार झालेला त्याला सुद्धा आपण काय म्हणतो रे? अनुस्वार असं म्हणतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? 2 पॉइंट लक्षात राहतील. लक्षात राहतील. स्वरादी. स्वरादी म्हटलं तर स्वर आहे ज्याच्या आधी असा तो. नंतर व्यवस्थित जर सांगायचं झालं तर मी कसं सांगेन, अनुस्वार आणि विसर्ग यांचा उल्लेख करताना त्यांच्या आधी काय येतो? स्वर येतो, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. मग ते कसे असतात ही इथं आपण पाहण्याचा प्रयत्न केला. दुसरं मग त्याचा प्रकार होता कोणता? अनुस्वार होता. तर अनुस्वाराबद्दल मी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायला सांगितल्या. 2 गोष्टी कोणत्या सांगितल्या? की अनुस्वार, अनुस्वार काय असतं रे बाबा? त्याचा उच्चार जो असतो हा स्पष्ट आणि कसा असतो? खणखणीत असतो. अनुस्वाराचा जो उच्चार आहे तो स्पष्ट आणि खणखणीत आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? दुसरी गोष्ट, अणुचा अर्थ सांगितला मी. अणु म्हणजे काय असते रे बाबा? नंतरचा किंवा मागून आलेला. नंतरचा किंवा मागून आलेला किंवा दुसऱ्यावर स्वार होऊन उच्चार झालेला किंवा दुसऱ्यावर स्वार होऊन उच्चार झालेला. तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवा, अनुस्वार कोणत्या पद्धतीने लिहितात? तर ही उभी रेष आणि याच्यावरती काय असते? टिंब असते आणि इथं लिहायचं लिहितात. लिहितात किंवा दर्शवतात. इथं क्लिअर? क्लिअर होऊन राहिलं? क्लिअर आहे? हा पॉइंट क्लिअर आहे? कसं दर्शवतात म्हटलं तर आडवी रेष त्याच्यावरती टिंब. आडवी रेष त्याच्यावरती काय होतं? टिंब. त्याला आपण काय म्हणतो? अनुस्वार म्हणतो. सर ह्यांचं सुद्धा उदाहरण दिलं तर फारच उत्तम होईल. तर लक्षात घ्यायचं उदाहरण काय आहे? उदाहरण गंगा, घंटा है ना, तंटा, हे काय आहे? त्याचे उदाहरण आहेत. गंगा, गंगा, नंतर तंटा, घंटा, तंटा, घंटा, हे सगळेचे सगळे काय आहेत? उदाहरण आहेत. उदाहरण आहेत ना हे, आहे की नाही? उंट, इंधन, उंट, इंधन. क्लिअर आहे ना? क्लिअर, स्पष्ट आहे ना? उल्लेख स्पष्ट आहे ना? याचा लक्षात घ्या. ज्याप्रमाणे इथं म्हटलेलं आहे उच्चार, उच्चार कसा असायला पाहिजे? स्पष्ट आणि खणखणीत. उच्चार कसा असायला पाहिजे? स्पष्ट आणि खणखणीत. मग इथे पाहायचा गंगा म्हणा, गंगा
सरळ सरळ उच्चार आहे, गंगा गंगा, राईट है ना. दुसरी गोष्ट तंटा, घंटा, उंट, इंधन, हे सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा, याचे एक्झाम्पल आहेत. कशाचे? अनुस्वाराचे. मग सर याचा अनुस्वार कोणता आहे? ह्याला अनुस्वार म्हणतो आपण. ह्याला काय म्हणतो आपण? अनुस्वार म्हणतो, है ना. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे है ना. मग मागून आलेला काय म्हणतात रे बाबा? मागून आलेला काय म्हणतात किंवा स्वार झालेला काय म्हणतात? तर हा वरच्या भागाला येतो आणि मागून पहिले लेटर येते आणि त्याच्यानंतर जे काही अनुस्वाराचा जो काही भाग असतो तो येतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? मागून आलेला किंवा उच्चार झालेला. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? नेक्स्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. काही असे शब्द आहेत की ज्याचा काय केला आपण, अनुस्वार जर काढला तर त्याचा काय होतो? अर्थही काय करतो? बदलतो. समजलं का? आहे ना. अनुस्वार काढल्याने शब्दांच्या अर्थात सुद्धा काय होतो? काही शब्दांच्या अनुस्वार, त्या शब्दांचा काही शब्द लक्षात घ्या, काही शब्द मराठीमध्ये असे आहेत की त्यांचा अनुस्वार काढल्याने त्यांच्या अर्थात सुद्धा काय होतं रे भाऊ? बदल होतो. काय होतो? बदल होतो, है ना. मग सर कोणते आहेत? तर लक्षात घ्या, पहिले तो पॉइंट लक्षात ठेवायचा, है ना. जसं माझ्याजवळ आहे, माझ्याजवळ काय आहे? नंदी. हे उदाहरण आहे नंदी, राईट. मी काय म्हटलंय? दिसते का? लक्षात घ्या. तिसरा पॉइंट कुठे सांगू तुम्हाला मी? इथेच सांगतो, है ना. इथे असा ॲरो देतो, असा उलटा, राईट. हा, इथे दिसते, इथपर्यंत दिसते ना. माझ्याजवळ एक्झाम्पल आहे नंदी, राईट. नंतर काय आहे? मंद. हे दोन एक्झाम्पल पाहू आपण. तिसरा पॉइंट क्लिअर करत आहोत मी तुम्हाला. काय आहे? काय म्हणते तिसरा पॉइंट? याचा जर मी ऍक्च्युली नंदीचा अर्थ काय होते रे बाबा? शंकर भगवान माहित आहे सगळ्यांना. शंकर भगवान सगळ्यांना माहित आहे. शंकराचं वाहन काय होतं रे? नंदी होते. शंकराचं जे वाहन आहे त्याला आपण काय म्हणतो? नंदी असतो ना, राईट, है ना. गावागावात फिरायचं आपल्या काळी. आता मला नाही वाटत की आता एवढं येत असेल म्हणून. 90चे जे काही मुलं वगैरे होते, है ना, किंवा अलीकडचे म्हटलं तरी चालेल, 96, 97, 98 पर्यंत. त्याच्यानंतर तर मग कमी झालेत ते, है ना. तर लक्षात घ्या, नंदी. आणि मंद म्हणजे काय होते? मंद म्हणजे मंदात काय आहे, है ना. तर मग काय म्हणते तिसरा पॉइंट काय म्हणते? जेव्हा हा अनुस्वार काढला जातो, काढून टाकायचा, म्हणजे इथं काय होईल? अनुस्वार काढल्यानंतर, नंदीचा अनुस्वार काढल्यानंतर काय बनवते? नदी. नंदीचा अनुस्वार काढल्यानंतर नदी. एक लक्षात घ्या, इथे काय झाला? अर्थ बदलला, बरोबर आहे. इथे नंदी म्हणजे शंकराचं वाहन होतं आणि इथे नदी म्हणजे तुमची नद, पाण्याने भरलेली जी असते त्याला नदी म्हणतो आपण, राईट. ते वाहत असते, खडखडाट, पाण्याचा खडखडाट असतो, बरोबर आहे. बरोबर आहे इथपर्यंत. म्हणजेच नंदीचा अनुस्वार जेव्हा निघाला काय बनला? नदी बनला. तसाच मंदचा जेव्हा काय होतो? अनुस्वार निघतो. मंदाचा मी मराठीमध्ये लिहित नाही, मला आठवत नाही काय म्हणतात. मंदच म्हणतात, है ना, बरोबर. तर त्याचा जेव्हा मी अनुस्वार काढतो तेव्हा त्याचं काय बनते? मद बनते. काय बनते? मद बनते. जे आपल्याला कुठून मिळते? मधमाशांपासून बनते. मधमाशांच्या पोळ्यातून मिळते. समझ में आ रहा है? समजत आहे का? हा, लक्षात घ्या. मग आता याच्यावर मी तिसरा पॉइंट काय क्लिअर करेल? तिसरा पॉइंट सांगताना काय सांगेल? काय सांगेल की बाबा मराठीमध्ये असे काही शब्द आहेत की ज्यांच्यावरचा आपण काय काढला? अनुस्वार जरी काढला तर ते शब्द नष्ट न होता त्यांचा काय होतं रे बाबा? अर्थ चेंज होतो, अर्थ बदलतो. मग लक्षात घ्या, इथे नंदी आहे. नंदी ऍक्च्युली शंकराचं वाहन असते, पण जेव्हा त्याचा न टिंबा गेला, अनुस्वार गेला, ते नदी झालं. त्याच प्रकारे मंद असते, जो दिमागानं थोडासा हलका असतो, राईट. त्याच्यावर जेव्हा मी अनुस्वार काढतो तेव्हा ते मध बनते आणि ते मधमाशांच्या पोळ्यांपासून जे आपल्याला मिळते ते मध असते. मध म्हणतो आपण त्याला. क्लिअर आहे इथपर्यंत? दोघांचे अर्थ काय झाले? बदलले. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की शब्दांच्या अनुस्वार काढल्यामुळे काय होतो? काही शब्दांच्या अर्थात सुद्धा बदल होतो. तर इथं दिसत असेल तर लिहून घ्यायचं, है ना. अनुस्वार काढल्याने काही शब्दांच्या अर्थात बदल होतो. काही
शब्दांच्या, काही पेक्षा सरळ सरळ शब्दांच्या करू, अनुस्वार काढल्याने शब्दांच्या अर्थात बदल होतो. क्लिअर? हा, तिकडे तुमच्याकडे जे काही विचारायचं ते आताच क्लिअर करा रे भाऊ. याच्यानंतर कसं आहे, नंतर तर मग तो तुम्हाला व्हिडिओ राहील पडलेला, तो व्हिडिओ तुम्हाला काय करावं लागेल, पाहावं लागेल. आता नेमका तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला आताच क्लिअर करा. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळं? बोर्डवरचं क्लिअर आहे? ईच अँड एव्हरी वर्ड, प्रत्येक शब्द तुम्हाला इथे क्लिअर असायला पाहिजे, मी लिहिलेला. क्लिअर आहे? हे झालं होतं तुमचं. ठीक आहे, राहिलेलं करा आणि पुढे चालू आपण. ठीक आहे, हे रब कर तुम्ही याला. तीनही पॉइंट्स क्लिअर आहेत का? हे तीनही पॉइंट्स क्लिअर आहे. चल, विसर्गामध्ये तेवढं काही शिकवायला जास्त नाहीये, सांगायला काही नाहीये, त्याच्यामुळे विसर्ग आपण शेवटी ठेवू. आता मी फक्त काय घेतो, तुमचा अनुनासिक घेतो. अनुनासिक म्हणजे काय लक्षात घ्या. हा विसर्ग राहिलेला आहे. आपण काय पाहत आहोत? अनुनासिक. काय पाहत आहोत? अनुनासिक. चला सांगा मला अनुनासिक. मी याच्या अगोदर तुम्हाला काय केलेलं आहे, अनुनासिकाबद्दल सांगितलेलं आहे. अनुनासिकाबद्दल मी तुम्हाला अगोदर क्लिअर केलेलं आहे. जनरल आयडिया, बेसिक आयडिया मी सगळ्यांबद्दल दिलेली आहे तुम्हाला. क्लिअर आहे? हे लक्षात राहील, सगळं लक्षात राहील. ठीक आहे, लिहून घ्या हे. आणि लिहित असताना ही सांगा मला की अनुनासिक काय असतं. अनुनासिक काय असतं? चला, काय असते अनुनासिक? तर अनुनासिकामध्ये जो उच्चार आहे, शेवटी सगळा खेळ कशाचा दिसतोय इथं आपल्याला? उच्चारांचा. जो उच्चार आहे हा तोंडासोबत आणखी कुठून होतो? तोंडासोबतच आणखी नाकातून होतो. बरोबर आहे? तोंडाबरोबर किंवा तोंडासोबत नाकातूनही केला जातो म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू, सरळ होतो. है ना? जो अनुनासिक असतात, अनुनासिक आपण याला HR वर्ण म्हटले होते, आठवतात काही? HR वर्ण सांगितलं तुम्हाला, हिमेश रेशमिया वर्ण असतात, है ना? तर मग आता उच्चार तोंडासोबत कशातून होतो रे बाबा? तो नाकातूनही केला जातो. दुसरा पॉइंट, हा पॉइंट लक्षात राहील तुम्हाला, राईट? आता मला एक सांगा, जेव्हा अनुस्वार शिकले तुम्ही, तर अनुस्वाराचा उच्चार कसा होता? स्पष्ट आणि खणखणीत होता. अनुस्वाराचा जो उच्चार होता तो कसा होता? स्पष्ट आणि खणखणीत होता. क्लिअर आहे? याच उलट जो अनुनासिक आहे, याचा उच्चार तोंडासोबत नाकातूनही होतो आणि उच्चार हा अस्पष्ट असतो. उच्चार कसा असतो? अस्पष्ट असतो आणि ओझरता असतो. त्याला आपण काय म्हणतो? ओझरता म्हणतो. आणि ओझरता असतो, असा क्लिअर नसतो. जसं मी इथे म्हणतो घंटा, गंगा, तंटा, उंट, है ना? तसा इथे काय असतो रे बाबा? ओझरता असतो, अस्पष्ट असतो आणि उच्चार हा तोंडाबरोबरच काय असतो? नाकातून केला जातो. तुम्ही पहा मेसेजवर वगैरे आजकाल एक नवीन फॅशन आलेली आहे ना, म्हणायचं असेल तर तो म्हशीसारखा फक्त यचम लिहितो किंवा यमेश लिहितो, असं काहीतरी असते ते. है ना? तेच आपण मराठीत लिहायचं असेल तर ते कसं लिहू? असं हम म्हणतो ना आपण मराठीत, हम, तोच हम. उदाहरण घ्या, हम, हा हम. क्लिअर आहे? तर हे काय असते तुमचं? अनुनासिक असते. हम हा काय आहे तुमचं? अनुनासिक आहे. जसं घरामध्ये, घरामध्ये, देवांनी, घरामध्ये, देवांनी. हा बरोबर आहे. ह्याच्यावर अनुस्वार जरी असेल पण आपण जास्त जोर देतो का त्याच्यावरती? नाही देत ना. जास्त जोर देतो का याच्यावरती? जसं इथे देतो मी, गंगा, तंटा, घंटा, उंट, इंधन. इथे घरामध्ये, देवांनी असंच बोलतो ना. कधी कधी तर असं वाटतही नाही की त्याच्यावरती अनुस्वार आहे म्हणून इथे काय म्हटलं गेलेलं आहे की उच्चार कसा असतो? अस्पष्ट असतो आणि काय असतो? ओझरता असतो. पण तोंडाबरोबरच तो कुठून असतो? नाकातूनही केला जातो. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे ना? आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी अगोदरच क्लिअर केलं होतं तुम्हाला. काय क्लिअर केलं होतं? की अनुस्वार आणि अनुनासिक यांच्यात परस्पर काय असतो? संबंध असतो.
तो संबंध आपल्याला काय करायचा आहे बाबा, पाहायचा आहे. तेवढा संबंध झाला की तुमचं ते विसर्ग झालं आणि तिथे तुमचं काय होतं, हे चॅप्टर जे आहे समजा जवळपास संपतच आलेलं आहे. काय आहे मग ते तुमचे फक्त उच्चार स्थाने वगैरे राहिलेले आहेत, तर ते नेक्स्ट लेक्चर मध्ये होऊन जाईल. क्लिअर आहे का इथपर्यंत? चलो मग आता याचा पहिला पॉइंट पाहू आपण, संबंध दाखवणारा. हे रब करू सगळं. बोरून राहिले का रे, है ना? हे असं लेक्चर स्लोच राहतात, त्याच्यात काय फास्ट शिकवणार आहे तुम्हाला मी. आणि शिवाय आपण आणि 40-45 मिनिटाच्या याच्यात जर मी कॉमेडी करत बसलो, तुम्हाला सांगत बसलो, तर मग 45 मिनिटाच्या याच्यात कॉमेडी करणं आणि शिकवणं मग पॉसिबल नाही. तुमचा जो सिलेबस 3 महिन्याचा आहे त्याला 10 महिने आरामात लागतील, है का नाही? तर लक्षात ठेवायचं. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? मग आता आपण अनुनासिका आणि अनुस्वारामध्ये काय संबंध असतो परस्पर ते पाहू. तर पहिला पॉइंट लक्षात घ्यायचा, एवढ्यावर नाही घेत आहे, इथे घेतो. पहिला पॉइंट काय असतो, अनुस्वाराऐवजी आपण काय वापरू शकतो रे बाबा, अनुनासिक वापरतो. अनुस्वाराऐवजी आपण अनुनासिके सुद्धा लिहू शकतो. त्याचे काही रूल्स आहे, रेग्युलेशन आहेत, तेच आपल्याला काय करायचे असतात, फॉलो करायचे असतात. तर पहिला पॉइंट लक्षात ठेवायचा, अनुस्वाराऐवजी आता मी एवढं लिहित बसत नाही, डायरेक्ट सरळ सरळ लिहितो. अनुस्वाराऐवजी आपण काय करू शकतो, अनुनासिके वापरतात. अनुनासिक है ना, लिहत बसू का ते क्लिअर कर. अनुस्वाराऐवजी आपण काय करतो, अनुनासिके वापरतो. अनुस्वाराऐवजी आपण काय करतो, अनुनासिक वापरतो. नाही समजलं सर, आम्हाला एक्झाम्पल शिवाय, उदाहरणाशिवाय समजत नाही. मग उदाहरण घे ना भाऊ, तू कोणतं घेतो, ली. संप, संप. आणखी काय असतात उदाहरण, संप आहे, संत आहे, चंचल आहे, घंटा, गंध, है ना. संप आहे, संत आहे, चंचल आहे, घंटा आहे, नंतर गंध आहे, है ना. 5 सफिशियंट आहे, आणखी पाहिजे? सफिशियंट आहे. समजायचंच आहे ना आपल्याला. आपल्याला इथे काय पीएचडी करायची आहे का? आहे, ठीक आहे. हुंडा वगैरे घेता येत आपल्याला. चला मग आता हा जो संप आहे, ही काय म्हटलंय, अनुस्वार आहे आपल्या इथे, या सवर आहे. संप आहे, याला मी अनुनासिक म्हणजे अनुनासिकामध्ये लिहू शकतो. जसं काय, हा जो स आहे आणि इथे हा संप. मला एक सांगा, काय फरक आहे दोघांमध्ये? दोघांचाही अर्थ बदलतो का? नाही. दोघांचाही अर्थ काय आहे, सेम आहे. पण फक्त काय झालेलं आहे, इथे अनुस्वार होता, अनुस्वार काढून टाकला तरी सुद्धा त्याचा अर्थ बदलला का? नाही बदलला. क्लिअर आहे? संपला आपण या पद्धतीने लिहिलेला. ठीक आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट आहे आपल्याकडे संत. मग या संताने कसं लिहायचं रे भाऊ, अनुस्वार काढायचा आपल्याला. आपण काय म्हटलं, ऐवजी, अनुस्वाराऐवजी अनुनासिकामध्ये वापरायचा आहे, तर हा संत असा लिहिला जाईल, है ना. मी जेव्हा याचे रूल क्लिअर करेल त्यावेळेस आपण जर याच्यात करेक्शन करायचं काम पडलं तर करू शकतो, है ना. हा दुसरं काय आलेलं आपल्याकडे, चंचल आहे. चंचल, बरोबर आहे. सगळ्यांचे मन असे असतात, चंचल नाही राहायला पाहिजे. खास करून जेव्हा तुम्ही काय करता रे बाबा, जेव्हा आपण काय करतो ना, एखाद्या विषयाची तयारी करतो किंवा एखाद्या जॉबसाठी किंवा नोकरीची तयारी करतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करतो, त्यावेळेस मनाला आवरण घालणं आवश्यक असते. मनाला लगाम घालून ठेवायचं. हे जे मन आहे माणसाचं, हे खूप चंचल असतं. ते इकडं जातं, तिकडं जातं आणि तिकडंही जातं, है ना. त्यामुळे माणसाचं खूप मोठं नुकसान होऊन बसते. त्याच्यामुळे ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला या मनाला असं पकडून ठेवावं लागेल. त्याला इकडे जाऊ द्यायचं नाही, तिकडे जाऊ द्यायचं नाही आणि तिकडे तर कधीच जाऊ द्यायचं नाही, है ना, है ना. नाही तर मग ते कसं होईल बाबा, मोर गुलाबी परी फिरते गली गली, असं काहीतरी होईल ते. त्याच्यामुळे लक्षात घ्या. मग मी काय म्हटलं, अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरतो आपण. संपात मी वापरून दाखवलं, संतात मी वापरून दाखवलं, चंचल,
चंचल मध्ये सुद्धा मी तुम्हाला काय दाखवलं, वापरून दाखवलं. घंटा, नंतर गंध, गंध. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? समजून राहिलं सगळ्यांना? हा नाही काय नाही समजलं? हा हा अरे मग बरोबर आहे ना, मी पुढे सांगितलंच ना, मी तेच पाहत होतो की कोण विचारते मला की सर हे तुम्ही जसं ऍज इट इज लिहिलंय, संप इथं अनुस्वार काढला, इथे ह्या पद्धतीने लिहिलं, संत हे काढलं, इथे या पद्धतीने लिहिलं, इथे असं लिहिलं है ना. असं कसं लिहिलं बा, याचं काही तर रूल्स असतील, काही तर नियम असतील, त्या अकॉर्डिंग टू दॅट रूल्स है ना, त्या नियमानेच तुम्ही लिहिलेलं असेल बरोबर. मग ते नियम तर आम्हाला माहित असायला पाहिजे ना, तेव्हाच कुठे आम्ही काय करू, अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरू. जर आम्हाला ते रूलच माहित नाही, नियमच माहित नाही की अनुस्वाराऐवजी आपलं अनुनासिक कसे वापरायचे असतात, तर मग आम्हाला हे तुम्ही इथं उदाहरण देऊन काय आम्हाला पटण्यासारखं आहे का? ते नाही. तुम्हालाच काय, कोणालाच हे पटण्यासारखं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल आणि त्याच्यासाठीच मी इथं काय केलेलं आहे, अपॉइंट केलेलं आहे, बसलेलो आहे. ठीक आहे चला मग मी काय म्हटलं आता एक लक्षात घ्या, स्पर्श व्यंजने माहिती आहे सगळ्यांना? स्पर्श व्यंजने माहिती आहे का? तर लक्षात घ्यायचं, अनुस्वाराऐवजी जेव्हा तुम्ही अनुनासिक वापरता त्यावेळेस एक तर लक्षात घ्यायचं, मोस्ट ऑफ नाही, एक लक्षातच ठेवायचं, लर्न करा, काही करा. पहिला रूल काय म्हणतो तुमचा, अनुस्वाराऐवजी जेव्हा तुम्ही अनुनासिक सांगता त्यावेळी तुम्हाला एक तर स्पर्श व्यंजने माहित असणं गरजेचं आहे. मग कोणते, तर लक्षात घ्या आपल्याकडे कोणते आहे, क गट. चला क गट मध्ये काय काय येतं रे, तर येते क, ख, ग, घ, क, ख, ग, घ आणि हा ग. राईट, इथपर्यंत क्लिअर आहे? चल नंतर कोणता गट आहे, क, ख, ग, घ, ग, नंतर च गट. याच्यामध्ये काय येते, च, छ, ज, झ आणि हा तुमचा त्र. एक लक्षात घ्या, हा त्र आहे का, हा त्र आहे का? नाही, याला त्र म्हणत नाही, याला न म्हणतात. याला काय म्हणतात वाङ्मयामध्ये, न म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये हा न आहे, त्र नाही. आपण लहानपणापासून ही चूक करत आलेलो आहे, याला आपण त्र संबोधतो, त्र म्हणतो, तो त्र नाही. हा दुसरी गोष्ट, हे क्लिअर आहे इथपर्यंत? आणि याच्या प्रत्येकावरती अशी रेष आहे, ते मी तुम्हाला अगोदर पहिल्याच लेक्चर मध्ये सांगितलं होतं, माझी सवय आहे, मी पूर्ण देत नाही. आणि दुसरी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट कोणती, कोणता पॉइंट आहे तो, की याचा हा व्यंजन असल्या कारणानं प्रत्येकाचा पाय कसा पाहिजे, मोडलेला पाहिजे. आता मी करत बसत नाही, त्याला मोडत बसत नाही, पण पाहिजे. लक्षात घ्या, याचेही पाय असं समजा की काय आहे, मोडलेले आहे. च गट झाल्यानंतर आहे ट गट, ट गट, ट, ठ, ड, ढ आणि काय असतो न, ट, ठ, ड, ढ, न. नंतर काय असतो त गट. मग इथे काय असतो, त, थ, द, ध, न, नाण्याचा न. नंतर काय आहे, प गट, प, फ, ब, भ आणि म. ठीक आहे इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हा, मी अगोदरच क्लिअर केलं होतं की क पासून तर म पर्यंत काय असतात रे, स्पर्श व्यंजने असतात. काय असतात हे, स्पर्श व्यंजने असतात. आणि आपण पॉइंट्स कोणता क्लिअर करत आहोत, अनुस्वाराऐवजी काय वापरल्या जाते, अनुनासिक वापरल्या जाते. तर लक्षात ठेवायचं, मग सर हे कसं वापरल्या जाते, तर एक लक्षात घ्या, पहिला वर्ड आहे माझ्याजवळ संप. पहिला वर्ड काय आहे माझ्याजवळ, संप आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे, संप आहे ना. हा, मग आता सर हा संप असा कसा लिहिला, तर लक्षात घ्यायचं, या अनुस्वारानंतर काय आलेलं आहे आपल्याकडे, प आलेला आहे. अनुस्वारानंतर काय आलेला आहे, प आलेला आहे. आणि याच्यासाठी मला स्पर्श व्यंजनाकडे जावं लागल, आणि जो प आहे तर मला कोणता गट पाहावा लागल, प गट पाहावा लागल. आणि या प गटातलं जे काही अनुनासिक आहे म, याला अर्ध करून तिथं काय करावं लागेल, आपल्याला लिहावं लागेल. समजलं का मी काय म्हटलेलं आहे? समजलं? प गट आहे माझ्याजवळ, संप. अनुस्वारानंतर काय आलेलं आहे, प आलेलं आहे. याच्यासाठी मग मला कुठे जावं लागेल, स्पर्श व्यंजनांकडे जावं लागेल.
कोणत्या गटात जावं लागेल? प गटामध्ये जावं लागेल. प गटामध्ये गेल्यानंतर जो 5व्या नंबरवरती काय असतो? अनुनासिक आहेत. ही जी लाईन आहे ही कशाची आहे? हे अनुनासिक आहेत ना. हे तुम्ही आता तुम्हाला लिहून दिलेलं नाही तिथे. मराठीतले अनुनासिक कोणकोणते आहेत लिहायचं. ड, त्याला न म्हणतो आपण. हा न, नंतर हा बाणाचा न, नळाचा न आणि काय म. हे सगळे काय अनुनासिक आहेत. यांचा उच्चार नाकातून होतो नेहमी. क्लिअर आहे? मग आता हे अनुनासिक आहेत. मग आपला नियम काय म्हणतो? पहिला जसा संप वर्ड आहे का प गटामध्ये जायचं. गेलो. नंतर ह्याच्या शेवटचा जो काही वर्ण असतो तो अनुनासिक असतो आणि तो अनुनासिकाला आपण काय करायचं? अर्ध करून लिहायचं. मग आता रूल सांगितल्याप्रमाणे आहे का? चला संताला चेक करू. संत हे काय अनुस्वार आहे. नंतर याच्यामध्ये काय आहे? त आहे. बरोबर आहे. मग आता मला कोणता गट लागल? स्पर्श व्यंजनाचा त गट. बरोबर. त गटात कुठे जायचंय? शेवटी जायचंय आणि त्याला अर्ध करून काय करायचंय? लिहायचंय. समजून राहिलं का? तिसरं कोणतं माझं? चंचल. चंचल शोक हसीना है ना. दिल ढूंढ रहा है. तर मग हा चंचल जो आहे हा चंचल. मग आता मला काय पाहिजे? चंच. बरोबर. च पाहिजे. च गटात जायचो. हा च गट. याच्यात मला हा अनुनासिक भेटते. याला आपण त्र म्हटलं होतं पण मी अगोदरच क्लिअर केला. त्र आहे का? नाही, हा न आहे. मग इथे पहा, इथे याचा अनुस्वार काढला. मग या त्रला आपण काय लावला? च लावला. तो चंचल झाला. समजलं? समजून राहिलं? घंटा. घंटा ट आलेला आहे. मग कुठे जाल तुम्ही? ट गटात जाल. ट गटात गेल्यानंतर काय शोधाल? न. त्याला काय केलं? अर्धा केला आणि त्याच्यासोबत जोडला. ठीक आहे? ठीक आहे. चला नेक्स्ट शेवटचा. चल सांग रे. इथं काय पाहाल तुम्ही? कोणत्या गटात जाल? इथे काय आहे? गंध. इथे काय आहे? गंध. राईट. आणि ध कोणत्या याच्यामध्ये असते रे? क ख ग घ च छ. हा इथे ध आहे. हा इथे ध आहे. म्हणजे कोणता गट झाला? हा त गट. त गटातले शेवटचं वर्ण कोणतं आहे? न आहे. अनुनासिक आहे. तेच काय करायचं आपल्याला? अर्ध करायचं. हा. इथे ड हा कसा लिहिला? इथे काय पाहिजे? हा न पाहिजे. ठीक आहे. गंध. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांचं? काही कोणाला प्रॉब्लेम आहे? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? चला ठीक आहे. चला तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. लिहा. गंगा. गंगा आहे. नंतर एक एक्झाम्पल पुन्हा आहे. हुंडा. काढायचं. कसं काढता? हातच काढायचं आहे. कुठं होमवर्क वगैरे करता? काढलं? काय काढलं? हा काय केलं? ग जसाच्या तसा. नंतर मग ग शोधला. सर ग कुठे आहे? इथे आहे. क गटात आहे आणि मला यातला अनुनासिक पाहिजे. हा इकडे ड. राईट. मग याला मी असा लिहिला. इथं डॉट दिला. जेव्हा हा डॉट आला इथं न झाला आणि याला केलं गंगा. समजलं? बरोबर. बरोबर. नेक्स्ट पहा. हुंडा. ह जसाच्या तसा, हु जसाच्या तसा. ड कशात आहे? हे इथे आहे ड. ह्याच्यामध्ये कोणता अनुनासिक आहे? न. याला अर्धा केला आणि याला हुंडा केला. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? चला ठीक आहे ना. इथपर्यंत हा पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे अनुस्वाराऐवजी जेव्हा तुम्ही अनुनासिक वापरता त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की अनुस्वारानंतर जे काही अक्षर येत असेल, जो काही वर्ण येत असेल, त्या वर्णाचा स्पर्श व्यंजनांमध्ये गट ओळखायचा आणि त्या गटातलं जे काही 5वं अक्षर असते त्याला अर्ध लिहून ते वर्ण पूर्ण करायचं. आणि अशा पद्धतीने आपण काय करतो? अनुस्वाराऐवजी अनुनासिक लिहितो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? यस क्लिअर आहे. चलो नेक्स्ट पॉइंट पाहू आपण याचा. आणि हाच एक एक्सप्लेन करायला मोठा होता. बाकीचे छोटे छोटेच आहे. आता हे करतो. रफ करतो मी याला. चला नेक्स्ट पॉइंट काय आहे लक्षात घ्या. जेव्हा दोन शब्द असतात त्या दोन शब्दात है ना जर सारखेच काय आले असेल, अनुस्वार आले असेल तर सारखेच काय आपण नाही ते जे दोन शब्द असतात त्यात जर सारखेच काय आले असेल, अनुनासिक आले असेल तर त्याच्याऐवजी आपण सारखेच काय वापरतो? अनुस्वार सुद्धा काय करतो? वापरतो. किंवा त्या अनुस्वाराचा जो उच्चार असतो तो काय असतो? सारखाच असतो. तर लिहायचं. नेक्स्ट पॉइंट. दुसरा पॉइंट काय आहे? दुसरा पॉइंट काय आहे आपला की दोन शब्दात जसं मी डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू सांगू का तुम्हाला? डायरेक्ट एक्झाम्पल थ्रू सांगू त्याच्यावरून आपण काय करू?
त्याची व्याख्या बनवू, है ना. तर माझ्याजवळ दोन शब्द आहेत, गंगा आणि कांकण. कांकण असतो ना, लहानपणी खेळायचो होते कांकण मोजणं, बरोबर. हा गंगा, गंगा कसा लिहिला गेला, ग इथे लिहिला होता ना आपण, है ना. ग इथे आलेला आहे, ग च्या नंतरचा वर्ड काय आहे, वर्ण काय आहे, ग. ग आलेला आहे, याच्या शेवटचा वर्ण पाहिजे आपल्याला, आणि हा असा, हे झाला गंगा, बरोबर. आणि कांकण क, नंतर क पुन्हा ह्याच्यात आलेला आहे, म्हणजे याचा वर्ण शेवटचा हा आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे, बरोबर आहे. लक्षात घ्यायचं. मग इथे काय आलेलं आहे रे बाबा, हा अनुनासिक काय वापरलेले आहे, सारखेच अनुनासिक आहेत ना हे. अनुनासिक कसे आहेत, सारखे आहेत ना. अनुनासिक कसे आहेत, सारखे आहेत. मग याच्यावरनं मी असं बोलू शकत नाही का की दोन शब्दामध्ये जर काय असतील, दोन शब्दामध्ये काय असतील, सारखेच अनुनासिक असतील, दोन शब्दांमध्ये सारखेच अनुनासिक येत असेल तर त्यांचा जो उच्चार आहे तो सारख्याच अनुस्वारासारखा होतो. क्लिअर आहे, समजून राहिलं हे, याच्यावरून समजलं ना. हा न आणि हा न दोन्ही काय आहेत, सारखे अनुनासिक आहेत. दोन शब्दात इथे लिहायचं वाटलं त्यांना, लिहायचं असेल त्यांनी, दोन शब्दात इथे आरो द्या, एवढं लिहत बसायचं नाही. काय, सारखे अनुनासिक, तर अनुस्वाराचा उच्चार कसा असेल रे भाऊ, सारखाच असेल. पॉइंट क्लिअर आहे, तो पॉइंट क्लिअर आहे का. काय म्हटलंय मी इथे, एक्झाम्पल घेतलं तर मग गंगाला लिहिले हे तिथे बघा, हा ग आणि हा ग सारखेच अनुनासिक आहेत दोन शब्दात. मग त्याच्यावरून आपण काय केलं, त्याची व्याख्या केली, तो पॉइंट क्लिअर केला. दोन शब्द आहेत, दोन शब्दात काय असेल, सारखेच अनुनासिक आले असेल तर अनुस्वाराचा जो उच्चार असतो तो काय असतो रे, सारखाच असतो. तो काय असतो, सारखाच असतो. क्लिअर आहे का इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर आहे. चला नेक्स्ट पाहू आपण तिसरा पॉइंट, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे तिसरा. इथे काय होता, उच्चार सारखाच होता. तिसऱ्या पॉइंट्स मध्ये उच्चार काय आहे, भिन्न आहे. तिसऱ्या पॉइंट्स मध्ये उच्चार काय आहे, भिन्न आहे. सर कसा, एक्झाम्पल पहा, माझ्याजवळ एक एक्झाम्पल आहे, करंटा. एक्झाम्पल काय आहे माझ्याजवळ, करंट आहे आणि दुसरा आहे चंचल. दुसरं काय आहे, चंचल. क्लिअर आहे. चला, करंटा अनुस्वारानंतर काय येते बाबा, कोणता गट येते, ट गट येते. ट कुठे आहे, हे इथे. ट चा शेवटचा कसा आहे, हा इथे न. म्हणजेच मी करंटा कसा लिही, क र अंटा. अनुस्वार येईल का, नाही. अनुस्वार येईल का, नाही. आणि हा न काय आहे तुमचा, तिथे अनुनासिक आहे, बरोबर. मग चंचल, चंचल कसं लिहितो आपण, च इथे. चंचल नंतर च आहे ना, च हा इथे च आहे, हे इथे अनुनासिक आहे, मग इथे चंचल, हे झालं चंचल. तर मग इथे अनुनासिक कोणतं वापरले गेलं, हे आहे. सारखे अनुनासिक आहेत का, आहेत का, नाही. अनुनासिक कसे आहेत, भिन्न आहेत. अनुनासिक कसे आहेत, भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. कसे आहेत रे बाबा, वेगवेगळे आहेत. मग याच्यावरून मी याची हा जो पॉइंट आहे हा क्लिअर नाही करू शकत का, नाही बोलू शकत का. मी काय बोलतो, दोन शब्दात भिन्न अनुनासिके असतील, भिन्न अनुनासिक है ना. आता ते असतील वगैरे नाही घेत बस, बरोबर. भिन्न अनुनासिके जर आले असतील तर अनुस्वाराचा उच्चार देखील काय असतो रे बाबा, भिन्न असतो. क्लिअर आहे, पॉइंट्स क्लिअर होऊन राहिले. हे लक्षात घ्या, हा अनुस्वार आणि अनुनासिक यांच्यामधलं काय आहे, संबंध आहे. हे संबंध आणि पॉइंट तुम्हाला क्लिअर असायला पाहिजे की अनुस्वाराऐवजी अनुनासिक कधी वापरतो, किंवा जेव्हा दोन सारखे अनुनासिक असतात तेव्हा अनुस्वाराचा उच्चार कसा असतो, जेव्हा दोन भिन्न अनुनासिक असतात तेव्हा अनुस्वाराचा उच्चार कसा असतो. इथपर्यंत क्लिअर आहे का, क्लिअर आहे का हा पॉइंट. हा ठीक आहे, याला रफ करतो मी. तीनही पॉइंट्स क्लिअर आहेत.
आहे ना. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये तुम्हाला काय माहित असणं गरजेचं आहे, स्पर्श व्यंजने माहित असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरू शकता. क्लिअर आहे. मग चौथा पॉइंट काय आहे रे बाबा, तुमचे जोडाक्षर. तुमचे जोडाक्षर. आता एक लक्षात घ्यायचं, जर जोडाक्षर, आता सर एक्झाम्पल थ्रूच घ्या, आम्हाला लवकर समजते. संत्री किंवा मंत्री, बरोबर. त्री त्र जोडाक्षर आहे, बरोबर. चला त्री कसा जोडाक्षर आहे, तिथं डायरेक्ट लिहित होतो आम्ही. त्री लिहायच्या वेळेस हा त ला आपण काय करतो रे बाबा, र असा असते तो त्री, बरोबर आहे. पण त्याच्यासाठी आपल्याजवळ असा आपण ह्या पद्धतीने लिहितो त्याला, बरोबर. म्हणजेच मग आता हा जो संत्री आहे, मग संत्री म्हणजे काय आलेलं आहे इथे काय आलेलं आहे, काय आलेलं आहे, दोन जेव्हा जोडाक्षर असतात तेव्हा काय असतं संत्रीला कसं लिहितो आपण, लिहायचं संत्री, बरोबर आहे का. कोणत्याच्या मध्ये पाहिलेलं आहे आपण इथे त मध्ये, कारण असंही होते ना संतरी. एक मिनिट, असं संत्री याला आपण या पद्धतीने लिहितो. म्हणजे हे जोडाक्षर आहे ना, मला हे सांगायचं आहे हे काय आहे, जोडाक्षर आहे ना. मग जोडाक्षराला मी या पद्धतीने नाही लिहू शकत का, जेव्हा मी त्याचा काय करतो, अनुस्वार काढतो. पण अनुस्वार काढायच्या वेळेस मी तुम्हाला रूल सांगितलेले आहे ना, स्पर्श व्यंजने लागतील. स्पर्श व्यंजनाच्या शेवटचं अक्षर ते काय करायचं, तुम्हाला अर्ध करायचं आहे. मग इथे काय आहे, संतरी म्हणजे तचा गट पाहावा लागेल, त्याच्यातला न है ना, संत्री. नंतर इथे मंत्री, याचंही तेच आहे समजा, मंत्री. इथपर्यंत क्लिअर आहे का. म्हणजे जोडाक्षरासाठी जो पहिला नियम यूज केला होता आपण, सेम तसाच आहे, तोच नियम आहे. काय करायचं, त्याच्यात त्या जोडाक्षरातलं जे, आता हे समजा आता हे जोडाक्षर आहे त्री, दोन्ही ह्याच्यातलं जे पहिलं अक्षर आहे त, आता इथे त आलेला आहे, आणखी दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये वेगळा येईल. तो सांगायचं तात्पर्य एवढंच की हे पहिलं अक्षर जे आहे, पहिलं वर्ण आहे, याचा गट शोधायचा आणि या गटातला शेवटचा जो अनुनासिक असेल, शेवटचा जो वर्ण असेल, त्याला अर्ध करून काय करायचा, तो शब्द पूर्ण करायचा. जोडाक्षर क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे. चला नेक्स्ट इम्पॉर्टंट पाहू, आहे ना. लवकर घेतो, थोडंसं आता लेंदी होऊन राहिलं है ना, लवकर घेतो मी, काय कारण खूप लेंदी होऊन राहिला आता. ठीक आहे ना, लवकर आटोपता घेतो, लेंदी होऊन राहिला लेक्चर. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहू. मग हे संत्री जोडाक्षर क्लिअर आहे. नेक्स्ट पहा इकडे, एका शब्दात दोन अनुस्वार येत असतील तेव्हा, त्या दोन अनुस्वाराऐवजी आपण काय वापरू शकतो, अनुनासिक वापरू शकतो. जसं माझ्याजवळ एक हे आहे 5व्या क्रमांकाचा, संबंध व्यंजन संधी. चला शब्द एकच आहे, बरोबर आहे, शब्द एकच आहे. पण या एका शब्दात किती अनुस्वार आलेले आहेत, हा एक आणि हा एक, दोन. इथे पहा व्यंजन संधीमध्ये हा एक आणि हा एक, दोन अनुस्वार आलेले आहेत, बरोबर आहे. मग मी काय म्हटलं, एकाच शब्दात दोन अनुस्वार आले असेल तर त्याऐवजी आपण काय करू शकतो, दोन अनुनासिका आपण वापरू शकतो. त्या दोन्ही ऐवजी रूल तोच फॉलो करायचा आहे. मग काय होईल इथे, आता स नंतर काय आला, ब आलेला आहे. मग ब कुठे आहे इथे, ब या गटात आहे, प गटात. मग याच्यामध्ये अर्धा कोणाला करायचंय, म ला. मग इथे काय होईल, अर्धा म त्याला ब, बरोबर. संब. याच्यावर पुन्हा ब नंतर काय आलेलं आहे, ध. मग ध चा गट शोधायचा, ध चा गट कोणता आहे, त गट. ध मध्ये काय येते, न येते. म्हणजे इथे काय होईल, हा न आणि हा झाला ना संबंध. क्लिअर आहे. दोन अनुस्वाराऐवजी दोन आपण काय वापरले, अनुनासिक वापरले. समजलं ना. नंतर इथे पाहते तेच व्यंजन ज आलेलं आहे, ज कुठे हे शोधायचा, ज नंतर मध्ये काय आलं, त आलेलं आहे. म्हणजे हा व्य जसाच्या तसा, हा असा आणि याला काय असा, ज व्यंजन संधी. ध आला, ध मध्ये कोणता येते, न. म्हणजे काय, हा स असा ध, व्यंजन संधी. हा पॉइंट काय होईल लिहायचा जर असेल तुम्हाला, तर असं लिहायचं
एकाच शब्दामध्ये जर दोन अनुस्वार येत असतील तर त्या दोन अनुस्वाराऐवजी आपण दोन अनुनासिक वापरू शकतो किंवा वापरल्या जाते आणि रूल नियम हाच राहील. समजून राहिलं. चला नेक्स्ट पाहू. 6 नंबरचं आहे. 6 नंबर मध्ये काय राहील? 6वा नंबरचा जो पॉइंट आहे य र ल व श लिहा. य र ल व श श स य र ल व श श स ह ळ ञ. हा, यांच्या अगोदर यांच्या पूर्वी असं लिहायचं. यांच्या पूर्वी आता डायरेक्ट पॉइंट घेऊन राहिलो. यांच्या पूर्वी जर काय आलं असेल? अनुस्वार आला असेल. यांच्या पूर्वी जर काय आला असेल? अनुस्वार आला असेल. यांच्या पूर्वी अनुस्वार आला तर काय करायचं? अनुनासिक वापरतो. डायरेक्ट अनुनासिक वापरल्या जाते. ठीक, क्लिअर आहे? किंवा आपण त्याला असे म्हणतो की अनुनासिक न वापरता, अनुनासिक नाही वापरल्या जात, अनुनासिक न वापरता. हा ना, गल्लत झाली होती थोडीशी. अनुनासिक न वापरता शीर्ष बिंदू घ्यावा. शीर्ष बिंदू घ्यावा. सरळ सरळ. क्लिअर आहे? हे पहा. मग आता जसं माझ्याजवळ एक उदाहरण आहे. उदाहरण काय आहे? सिंह, ज्याला आपण सिंह म्हणतो. हा ना, संयम. राईट? सिंह, संयम, संशय, संयोग, संज्ञा. संशय, संयोग आणि काय? संज्ञा. है ना? काय म्हणतो हा पॉइंट? लक्षात घ्या. पॉइंट्स काय लक्षात घ्या की जर शब्दामध्ये य र ल व श श स ह ळ आणि ञ यांच्या पूर्वी जर काय आला असेल? अनुस्वार आला असेल तर त्याऐवजी अनुनासिक न वापरता काय करावं म्हणते? जसाच्या तसा शीर्षक बिंदू घ्यावा. जसं उदाहरण आहे आता इथे सिंह, इथे ह आलेला आहे. ह च्या अगोदर काय आहे? बिंदू आहे. तो जसाच्या तसा घ्या. राईट आहे ना? नंतर काय आहे? तुमचा य आहे. य च्या अगोदर स आलेला आहे. त्याच्यावरती काय आहे? अनुस्वार आहे. तो जसाच्या तसा ठेवा. श आहे. त्याच्या अगोदर य आहे. इथे ज्ञ आहे. समजला का हा पॉइंट? हा पॉइंट क्लिअर आहे. आणि 7वा पॉइंट लक्षात ठेवायचा, मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे य ल व. य ल आणि व. य ल व. 7वा पॉइंट काय म्हणतो? य ल व हा काय असतो? अर्ध अनुनासिक असतो. य ल व काय म्हणतो आपण याला? अर्ध अनुनासिक म्हणतात याला. य ल व ला काय म्हणतो आपण? अर्ध अनुनासिक. ते अनुनासिकासारखे काम करते आणि अनुस्वारासारखंही काम करते. अनुनासिकासारखंही काम करते आणि अनुनासिका सारखं आणि अनुस्वारासारखं सुद्धा काम, दोन्ही काम करते ते. बरोबर आहे? जसं हेच एक्झाम्पल पहा. सिंह. तुम्ही ऐकलं असेल, पुण्याला वगैरे गेला तर ते सिंह नाही म्हणत, सिंह म्हणतात. ते काय म्हणतात? सिंह. य ल व अनुनासिकही काम करते आणि अनुस्वारासारखं सुद्धा काम करते. संयम. इथे काय म्हणतो? संयम. समजून राहिलं. नंतर संशय. क्लिअर आहे इथपर्यंत? हे 7 पॉइंट्स, हे 7 संबंध अनुस्वार आणि अनुनासिका मधला क्लिअर राहील तुम्हाला. काही प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल? क्लिअर आहे? आता फार वेळ झालेला आहे तर काय करायचंय? व्हिडिओ काय करायचा? पुन्हा रिपीट करायचा आणि त्याच्यानंतर नाही समजलं तुम्हाला सांगायचं. इथे तुमचं अनुनासिक आणि अनुस्वार व्याख्यावाईज संपलेलं आहे, डिटेल्स मधली संपलेलं आहे आणि त्यांच्यामधला जो काही परस्पर संबंध आहे तो सुद्धा मी तुम्हाला काय केलेला आहे? समजून सांगितलेला आहे. आता स्वरादीचा जो राहिलेला टाइप होता विसर्ग, तो म्हणजे पाहून घेऊ आणि काय करू? आजचं लेक्चर आटोपतं घेऊ. विसर्ग म्हणजे काय रे बाबा? विसर्ग काय असते? विसर्ग म्हणजे मुक्त होणे. विसर्ग म्हणजे विसर्गाचा अर्थ काय आहे? मुक्त होणे. लक्षात घ्यायचं.
विसर्ग हे 2 टिंबे दाखवून लिहितात है ना. विसर्ग मुक्त होणे, विसर्ग म्हणजे मुक्त होणे. जेव्हा तुम्ही काय करता, श्वास घेता, तो श्वास घेतल्यानंतर जी हवा सोडली जाते त्या हवेच्या सोडण्याला सुद्धा काय म्हणतो, त्या हवेचा विसर्ग होतो असं म्हटल्या जाते है ना. तर लिहू शकतो आपण, श्वास घेताना हवा सोडली जाते किंवा हवेचा विसर्ग होतो. हवा सोडली जाते किंवा हवेचा विसर्ग होतो, विसर्ग होतो. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. क्लिअर आहे. हा, नंतर लक्षात घ्यायचं याचा जो उच्चार आहे तर हा हला काय करतो आपण, झटका देऊन करतो. झटका देऊन याचा काय केला जाते, उच्चार केला जाते. आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, उच्चार करण्यापूर्वी स्वरांचा आधार घेतला जातो है ना. उच्चार करण्यापूर्वी स्वरांचा आधार घेतला जातो. क्लिअर आहे. हे होतं विसर्ग. सर उदाहरण द्या. तर दुःख, मोस्ट इम्पॉर्टंट आणि कॉमनली यूज, दुःख है ना. द प्लस उ आणि इकडे काय, विसर्ग. क्लिअर आहे. द प्लस उ प्लस विसर्ग. लक्षात घ्या, उ काय आहे, स्वर आहे. उ काय आहे, स्वर आहे. स्वरांचा आधार घेतला जातो. ठीक आहे इथपर्यंत. तर मित्र लक्षात घ्या, ऑफिशियली इथे स्वर आहेत आपलं. स्वरादी, नंतर तुमचं अनुस्वार, विसर्ग, स्वरादीचे जे काही प्रकार होते ते, आणि सोबतच अनुनासिक आणि अनुस्वार यांच्यामध्ये जो काही संबंध होता तो सगळंच्या सगळं मी काय केलं, पॉइंट टू पॉइंट आहे ना, तुम्हाला काय केलंय, क्लिअर करून दिलेलं आहे है ना. आता तुम्ही कोणत्या एक्झाम मध्ये बसला आणि याच्यामध्ये जर क्वेश्चन फसला तर तुम्ही फसायला नको है ना. तुमचे काय झाले पाहिजे, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे, क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे. क्लिअर आहे का इथपर्यंत. असा कोणताच पॉइंट नाही आहे, कोणताच हे नाही आहे की मी तुम्हाला इथे ठेवला असेल म्हणून. प्रत्येक शब्द मी तुम्हाला इथे काय केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. इथं काय करू आता आपण, आपलं आजचं लेक्चर काय करू, आटोपतो घेऊ. आणि पुन्हा एकदा सांगतो की ज्या काही तुम्हाला जे काही टेस्ट वगैरे पडत आहे त्या टेस्ट काय करा, एकदा वॉच करा. नुसतं असं ऑन करता तुम्ही लोक, तुमचा प्रॉब्लेम काय होऊन राहिला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहतच नाहीये. हा, मान्य आहे आम्हाला का आमच्याकडे डिजिटल बोर्ड वगैरे नाहीये, त्याच्यामुळे ते दिसायला थोडंसं ताण होईल डोळ्यावर. पण लक्षात घ्या, कंटेंट वाईज तुम्हाला निराशा होणार नाही. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो रे भाऊ, बोर्डवर जाऊ नका किंवा रिसोर्सेसवर जाऊ नका, कंटेंट पहा. आणि तो कंटेंट पाहत असताना काय करा, तुम्ही एकदा तर माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की एकदा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा, मधातच सोडून जाऊ नका. मला एक सांगा, एक दीड तासाचे किंवा 40, माझे तर सगळे व्हिडिओ 50 मिनिटाच्या वरती असतात. टाइमपास तुम्ही करत नाही, कॉमेडी करत नाही. एखादा शब्द आलाच कॉमेडीचा तेव्हाच मी बोलतो, अदरवाईज मी बोलत नाही. तर 50 ते 55 मिनिटं मी काय भाकड कथा थोडी सांगणार आहे इथे. पॉइंट टू पॉइंट वाईज मी तुम्हाला क्लिअर करत आहे. कोणत्याही एक्झामला बसा, एमपीएससी ला बसा, राज्यसेवेला बसा, गड क ला बसा, गड ब ला बसा, सरळ सेवेला बसा, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. ठीक आहे. ओके, अगोदरच भरपूर वेळ झालेला आहे, इथे काय करू आपण, थांबू. ठीक आहे. ओके, थँक्यू. जय हिंद.